भाग्याचा उदय देहे जोडी संतपाय येथो नियानुठरू माता म्हणा वाचुनी सर्वता होई बळकट माझ्या मना तुरे धीर येथो नियानुठरू माता मरणा वाचुनी सर्वता तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येथो नियानुठरू माता मरणा वाचुनी सर्वता पंढरंगा करू प्रथम नमन दुसरे संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती भाग्याचा उदय देहे जोडी संतपाय येथो नियानुठरू माता मरणा वाचुनी सर्वता शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारा आपल्या स्वतःच्या जीवनातलं भाग्य प्रतिपादन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त श्रीगोपी त्या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारा माझ्या जीवनामध्ये भाग्य उदयाला आलं आणि परिणाम मला संतांची भेट झाली आणि त्या भेटीतून काय जीवनामध्ये प्राप्त झालं त्या संबंधाने केलेलं वर्णन आहे. मानवी जीवनामध्ये संत संग घडला पाहिजे, संतांचा सहवास घडला पाहिजे असं अगदी वेदापासून संत वाङ्मयापर्यंत सर्वांनी एकमुखाने वर्णन केलेलं आहे. वेदाचं मत आहे, उपनिषदाचं मत आहे, पुराणांचं मत आहे, शास्त्रकारांचं मत आहे. सतत संतांच्या वाङ्मयाचा विचार केला तरी त्याच्यामध्ये त्या संत संगतीचं वर्णन केलेलं आहे. संतांचा संग जीवनामध्ये घडला पाहिजे का? जीवन कृतार्थ होण्याकरता परमार्थामध्ये जी अंतिम कृपा लागते ती संतांची लागते. तर संतांच्या कृपेशिवाय जीवन पूर्णत्वाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून शेवटी तुम्ही कितीही गुण मिळवा, कितीही ज्ञान मिळवा, पण संत जर कृपा झालेली नसेल तर आपलं जीवन अपूर्ण आहे. याचा अर्थ प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती प्राप्त झाली पाहिजे आणि सकल संतांनी अनुभव आपल्या जीवनाचा प्रकट केलेला आहे. किंबहुना आपल्या संप्रदायाचं वर्णन करताना वर्णन केले, संत कृपा झाली इमारत फराली. आपल्या भागवत धर्माचं वर्णन करताना असं वर्णन केले की संत कृपा झाली म्हणून आज आपला हा संप्रदाय एवढा व्यापक विशाल बनला. बरं का लक्षात, आपल्याही जीवनाला विशालता प्राप्त व्हावी, व्यापकता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपल्यालाही कृपा झाली पाहिजे. कृपा होण्याकरता
भेटले पाहिजे. ऑनलाईनवरती होत नाही बरोबर. अलीकडे बरेच ऑनलाईनवरती चाललेलं आहे किंवा काही ठिकाणी ऑनलाईनवरती कृपा केली जाते, अनुग्रह दिला जातो. कारण भौतिक युग आहे. कशा करता माणसं कशाचा उपयोग करतील का सांगता येत नाही. शेवटी ते जड आहे. आणि कृपा करणारे ज्याच्यावरती कृपा करता हा व्यवहार सगळा चेतना स्वरूप आहे बरं का. कारण असं वर्णन केले, साक्षात संबंध यावा लागतो. साक्षात संबंध यावा लागतो. महाराजांनी वर्णन केले, काना वचनाची भेटी सरिसाशी पै किरटी वस्तू होनी उटी कवन एकजू. शिष्याच्या कानाचा संबंध आणि गुरूंच्या वाक्याचा संबंध आला पाहिजे आणि तो साक्षात आला पाहिजे बरं का. तर मनुष्याच्या जीवनामध्ये परिणाम होतो, ती अवस्था प्राप्त होते. मग ती संतांची कृपा आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. पण संतांची कृपा होण्याकरता ते साक्षात भेटले पाहिजे. साक्षात भेटले पाहिजे. महाराज म्हणतात साक्षात भेटतात संत. हा, भेटल्याशिवाय कृपा होत नाही. पण कधी भेटतात? वयाच्या 60व्या वर्षी, वयाच्या 75व्या वर्षी कधी भेटतात? वयावरती अवलंबून नाही. वयावरती अवलंबून नाही. जन्माला आल्या आल्या सुद्धा भेटू शकतात बरं. जन्माला आल्या आल्या सुद्धा भेटू शकतात. मग कधी भेटतात? महाराज म्हणतात त्याच्याकरता पदरामध्ये भाग्य असावं लागतं. काय असावं लागतं? भाग्य. नुसतं भाग्य असून उपयोगाचं नाही. महाराज म्हणतात ते भाग्य फलोन्मुख झालं पाहिजे. भाग्य फलोन्मुख झालं पाहिजे. लक्षात ठेवा. ते सगळं जीवनामध्ये जुळून यावं लागतं, असावं लागतं. ती वेळ यावी लागते, त्या वेळेला ते सर्व घडावं लागतं. लक्षात ठेवा. सगळं मिळून यावं लागतं. महाराजांनी वर्णन केले, आमच्या जीवनामध्ये हे घडलं. बरवीही वेळ सापडली सापडली संधी साय झाली बुद्धी संचिताची. अनेक गोष्टीचा विचार मांडला. हे सगळं जुळून यावं लागतं. कैलास काय म्हणतात? योग. लोक येतात तुमच्याकडे ना, महाराज अजून जुळलं ना, कुठं बघा. जुळलं ना कुठं बघा. मग तुम्ही काय सांगता? अजून योग नाही आहे, अजून योग नाही आहे. मग ते म्हणतात अहो महाराज मुलाचं वय वाढायला लागलं, योग कधी? आता योग कधी आहे काय सांगणार. पण आम्ही सांगतो योग आला की थांबत नाही. योग आला की थांबत नाही. तसं हा जीवनामध्ये संत भेटण्याकरता सुद्धा योग लागतो. आणि तो योग येण्याकरता त्याच्या मागं भांडवल असावं लागतं. आणि ते भांडवल जर कोणतं असेल तर भाग्य.
भाग्य असावं लागतं. भाग्य असावं लागतं, नुसतं असून चालत नाही. महाराज म्हणतात असलेलं ते त्या वेळेला ते फल देण्याकरता सन्मुख झालं पाहिजे ना, फलोन्मुख झालं पाहिजे. मग आपल्याकडे भाग्य आहे हे कशावरून ठरवावं? आणि असेल तर ते सन्मुख झालं हे कशावरून? त्याला फलबल कल्पना ज्ञाय म्हणतात. फलबला कल्पना न्याय. विद्यार्थी जीवनामध्ये जर संतांची भेट झाली तर महाराज म्हणतात भाग्य फलोन्मुख झालं. फलोन्मुख झालं त्या अर्थी भाग्य होतं. भाग्य जे आधी भाग्य आहे कोणाकडे सांगता येत नाही, पण फलाची प्राप्ती झाल्यानंतर मात्र त्याचं गणित करता येतं, अनुमान करता येतं. बरं का? अनुमान करता येतं. पुण्य फले बहुता झालो सन्मुख तो कैसा सन्निध चरण पावलो आजी फिटले माझे पुढे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म भाग्य तिथं वर्णन केलं. आजी फिटले माझी इच्छा पूर्ण झाली पण कधी पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. जाती
ह्या संतांची भेट झाली त्या अर्थी महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये असलेलं भाग्य उदयाला आलं. उदयाला आलं नाम ते फलोन्मुख झालं. हा संत भेटी करता भाग्य लागतं आणि असलेलं ते फलोन्मुख व्हावं लागतं. हा सगळ्यांच्या जवळ भाग्य नाही बरं का. सगळ्यांच्या जवळ भाग्य नाही का. पारमार्थिक भाग्य नाही. पारमार्थिक भाग्य नाही. तसं सर्वांच्या जवळ भाग्य आहे, पण पारमार्थिक भाग्य आमच्या तुमच्या जवळ नाही बरं. वर्णन केले चांगली पत्नी मिळणं भाग्यच लागतं असं वर्णन केलं. मुलगा होणं भाग्य लागतं. धन दौलत मिळणं भाग्य लागतं, पण परमार्थाच्या दृष्टीने ते मान्य नाही. भाग्य तरी नोहे धनदारा पुत्र निकटवास बरा संतापायी. म्हणजे आज आमच्या तुमच्या जो भाग्य आहे पण पारमार्थिक भाग्य नाही. का पारमार्थिक भाग्य नाही. आपण तसं जीवनामध्ये आतापर्यंत काही केलेलंच नाही. आतापर्यंत राहू दे, आता तरी काय करतोय काय आपण. आता पण काय करत. या नरदेहामध्ये भाग्य आपल्याला मिळवता येतं, जमा करता येतं, पण कुणी करण्याकरता प्रयत्न करत नाही. का करतात. भाग्य या शब्दाचा अर्थ आहे पुण्य. ती मिळवता येतं. मिळवता येतं. जसं पैसे मिळवता तसे भाग्य सुद्धा मिळवता येतं. भाग्य सुद्धा मिळवता येतं. रोज काम करून 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 पैसे तुम्ही मिळवता, पण रोज मिळवत असताना काय करता. पिगमी भरता. काय म्हणता. पिगमी भरता. आणि पिगमी भरल्यानंतर ते वर्ष बरोबर दिवाळीला आलं की मग चांगला मोबाईल घेता. म्हणजे दिवाळीला घेण्याकरता वर्षभर ते गोळा करावं लागते, साचवावं लागतं. तसं परमार्थाच्या बाबतीत आम्ही तुम्ही करत नाही का. करतोय. रोज हरिपाठ म्हटला पाहिजे. हरिपाठ म्हणण्याने रोज साचलं जातं. रोज हरिपाठ म्हणणं म्हणजे पिगमी भरणं बरं. रोज हरिपाठ म्हणणं म्हणजे हां. लोक म्हणतात आज एकादशी हरिपाठ म्हटला पाहिजे. काय म्हणतात. एकादशी तो का हप्ता आहे महिन्याला भरायला. अरे रोज ते केलं पाहिजे. मी म्हणत नाही. तुकोबारांनी वर्णन केले त्यदा त्यदा पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतोडे समागम घडे संतांचा. संतांचा समागम. संतांची भेट कधी घडते. तिळा तिळा पुण्य साचा पडे. म्हणजे ते तिळा तिळाने साचतंय. पुण्य म्हणजेच भाग्यवान. ते आपण प्रयत्न करावा लागतो ना. आणि तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनामध्ये असं ते जमा झालेलं तिळा तिळाने जमा झालेलं आमच्या जीवनामध्ये ते आज फलोन्मुख झालं. फलोन्मुख झालं. कारण महाराजांची जी साधना आहे ती साधना सामान्य नाही बरं. संत महात्म्यांनी जी परमार्थाची साधना केली ती सातत्याने केली. लक्षात ठेवा. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी महात्म्याचं लक्षण सांगितलं. महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतीं आश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययं भजन्त्यनन्य मनसो. ते सतत माझं भजन करतात. सतत भजन करतात म्हणजे कसं. त्याच्याकरता भगवंताला सांगावं लागलं. सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तिथं महात्म्यांचं वर्णन केलं बरं का. सतत भजन करतात ते. सतत
सतत म्हणजे सदा नाम घोष करू हरी करू हरिकथा. त्या महात्म्यांची साधना आहे आणि त्या साधनेतून हा भाग्य, त्या भाग्याचा संचय झाला आणि ते झालेला संचय ते कधीतरी फल देण्याकरता प्रकट होतं. कधी होतं सांगता येत नाही बरं का, पण ते होतं. कारण आपण जे जे जीवनामध्ये करतो ते ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने आपल्याला फल दिल्याशिवाय राहत नाही. फल दिल्याशिवाय राहत नाही. केलेलं कधीही वाया जात नाही. केलेलं कधी वाया जात नाही. म्हणून मी कधी कधी समाजाला गमतीनं सांगतो, जरी झोप आली तरी कीर्तनात झोपा चालते, पण घरात झोपू नका. तुम्ही काय झोपायचं म्हणून कीर्तनात येत नाही. आता इथं आल्यावरती आवरत नाही, त्याला तुम्ही काय करणार. पण इथं बसण्याने तुमचे हे वाया जाणार नाही बरं का. झोप येते म्हणून घरात जर झोपला तर वाया झाली बरं का. वाया झाली. जसं आपण जे जीवनामध्ये करणार आहे ते कधीतरी फल देण्याकरता सन्मुख होणारच आहे. तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये हे घडलं. काय घडलं? मला संतांची भेट झाली आणि संतांची भेट झाली त्यार्थी तुकोबराय म्हणतात, माझं मत आहे, माझं भाग्य फलोन्मुख झालं. संत पाय. महाराज
म्हणतात संतांचे पाय जोडले ना, संत भेटले, संत प्राप्त झाले. कधी? भाग्याचा उदय. हा, माझ्या जीवनामध्ये भाग्य उदयाला आलं. जीवनामध्ये भाग्य उदयाला आलं आणि माझ्या जीवनामध्ये संत भेटले. एक भाव इथं मार्गांना प्रकट करायचा आहे की संत भेटी करता भाग्य लागतं. संत भेटी करता भाग्य लागतं बरं. हा, संत भेटावेत असं वाटतं ना, मग संत भेटावे असं वाटत असेल तर भाग्य लागतं. मग भाग्य लागतं म्हटल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? त्या मानाचा जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये 10वीची बोर्डाची परीक्षा असते आणि त्याच्यावरती पुढचं सगळं जीवन अवलंबून असतं शिक्षण क्षेत्रामध्ये. मग त्या 10वीला पास होण्याला महत्त्व काहीच नाही बरं का. पास होण्याला काही महत्त्व नाही. मग कशाला महत्त्व आहे? टक्केवारीला फार महत्त्व. टक्केवारीला फार महत्त्व. मग टक्केवारीला फार महत्त्व आहे. मग 10वीच्या परीक्षेला टक्केवारी चांगली पडण्याकरता अभ्यास अजिबात नाही केला पाहिजे. अभ्यास केला म्हणजे ती टक्केवारी पडण्याकरता अभ्यास करावा लागेल. म्हणून विद्यार्थी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतात का? टक्केवारी 10वी करतात का? त्याच्यावरती पुढचं अवलंबून. जसं 10वीच्या परीक्षेला टक्केवारी वाढावी लागते तसं परमार्थ करणाऱ्यांच्या जीवनामध्ये टक्केवारी वाढली पाहिजे. पण टक्केवारी वाढण्याकरता कोणी प्रयत्न करीत नाही. करतं कुणीच करत नाही प्रयत्न. लक्षात ठेवा, टक्केवारी वाढण्याकरता कोणी प्रयत्न करत नाही. कोणी बघा कुणीच करत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये दिवसेंदिवस पुण्य वाढलं पाहिजे. पुण्य वाढण्याकरता काय करायला पाहिजे? उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपण्यापासून उठेपर्यंत काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे. लक्षात ठेवा. आम्हाला काय वाटतं? तेरे हरी पलंगावरी काही न करता आपल्याला मिळावं असं वाटतं बरं. काही न करता आपल्याला मिळावं असं वाटतंय. हां, त्याच्याकरता आपण प्रयत्नवादी नाही आहे. मी थोडासा जाणीवपूर्वक हा विचार आपल्यासमोर प्रकट करतोय. आज परमार्थामध्ये टक्केवारी वाढायला तयार नाही. टक्केवारी फक्त भावाची वाढत चालली आहे. भावाची म्हणजे कीर्तनाचा भाव. या टक्केवारी वाढत चालल्या. पुण्य करण्याकरता कोणी प्रवृत्त नाही. लक्षात कोणी नाही. पण महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये ते केलं. आपणही ते जीवनामध्ये करण्याची गरज आहे का? आपल्याला संत जीवनामध्ये भेटले पाहिजे. त्यांचा संग घडला पाहिजे. संतांचा संग घडला पाहिजे. ज्यार्थी तुकोबाराय आपल्या जीवनाचा स्वानुभव जगाच्या समोर प्रकट करतायत, त्यार्थी आमच्या तुमच्या जीवनामध्ये आम्हा तुम्हाला भेटलेच पाहिजे. तुकोबारांच्या जीवनामध्ये गरज नव्हती. ते स्वतःच संत होते. मग स्वतः संत असताना सुद्धा तुकोबाराय जगाच्या समोर सांगतात की माझ्या जीवनामध्ये भाग्य उदयाला आलं. ज्यार्थी तुकोबाराय वर्णन करतात त्यार्थी आम्ही तुम्ही काय करावं? आम्ही तुम्ही सुद्धा त्या अवस्थेपर्यंत पोचलं पाहिजे बरं. त्या अवस्थेपर्यंत पोचलं पाहिजे. आणि त्या अवस्थेपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आपल्या जीवनामध्ये भाग्य निर्माण झालं पाहिजे. ते झालं की सन्मुख होतं. आणि ते तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे घडलं. ते हे जोडी संत पार. ठीक आहे. महाराजांना विचारलं तुमच्या भाग्याने तुम्हाला संत भेटले.
मग संत भेटल्यानंतर तुम्ही काय केलं? काय केलं तुम्ही त्याच्याकरता? भेटले हो, भाग्यानं भेटले. महाराज म्हणतात भाग्यानं भेटले म्हणजे सामान्य समजू नका. संत जर भाग्याने भेटले तर भेटल्या भेटल्या संत भेटल्या भेटल्या माणसाने पहिल्यांदा काय करावं? धन्य काळ संत धन्य काळ संत भेटे. संत भेटल्यानंतर माणसाने त्यांच्या तोंडाकडे बघत राहू नये. संत भेटले की त्यांच्या पायाला मिट्टी घालावी, त्यांच्या पायावरती मस्तक ठेवावं. याचा अर्थ काय? महाराज म्हणतात हो, भेटल्या भेटल्या या शब्दाचा अर्थ की संत भेटणं तसं कठीण आहे, फार कठीण आहे. असे संत भाग्यानं जर भेटले तर महाराज म्हणतात त्यांच्या पायाला मिठी घालावी. या शब्दाचा अर्थ आहे की संतांची शरणागती पत्करावी. शरणागती, कारण भाग्याने ते भेटलेले आहेत आणि भाग्याने भेटलेले आहेत म्हणजे महाराज म्हणतात आता एकच आपल्याला करावं लागेल, आता त्यांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. मग शरणागती किती दिवसाची असते? तासाभराची, 2 तासाची, 8 दिवसाची? अहो कायमची. कायमची म्हणजे कुठपर्यंत? अहो मरेपर्यंत. येतो निया लुटवू माता, येतो निया लुटवू माता, येतो निया लुटवू माता, येतो निया लुटवू माता.
उठवू माता मरणा वाचून सर्वता. तुकोबराय वर्णन करतात. संत भेटलेले आहेत, भाग्यानं भेटलेले आहेत. आता महत भाग्याने भेटलेले संत आपण काय करावं महाराज म्हणतात, त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. शरण गेलं पाहिजे ना. आपण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या जीवनाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. एकनिष्ठ राहिलं पाहिजे. जशी स्त्री आपल्या पतीशी शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ राहते, शेवटच्या क्षणापर्यंत, तसं परमार्थ करणाऱ्यांनी संतांच्या जीवनाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. त्यातले दोन भाव आपल्याला सांगतो. मरणा वाचोनी सर्वता, मरेपर्यंत एक. आणि दुसरा अर्थ आहे, जोपर्यंत जन्म मरणाचं दुःख निवृत्त होत नाही तोपर्यंत. जन्म मरणाचं दुःख निवृत्त होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही कर्ज भरत नाही तोपर्यंत माणसं पतसंस्थेती दारातून जात नाही. आता वसुली चालू आहे ना. ते म्हणजे भरल्याशिवाय आम्ही जाणार नाही. ते म्हणतात ॲडजस्ट होत नाही. मग ते हुशार असतात लोक. काय म्हणतात, नवं जुनं करा. नवं जुनं या शब्दाचा अर्थ काय, रिन्यू करा. म्हणजे मी मराठी बोलतो, इंग्रजी जेवढं तुमचं कर्ज आहे तेवढं भरा आणि पुन्हा उचला. रिन्यू म्हणत नाही काय. रिन्यू कधी, तुमची ठेव पावती मुदत संपली, आता ती रिन्यू करा. आता कर्ज आहे, मुदत संपलेली आहे, मुदत संपलेली आहे, त्यामध्ये भरायची आता व्यवस्था नाही. पण ते म्हणतात काही करा, इकडून तिकडून 12 भानगडी करा, तुम्ही ते भरा. 1 महिना झाला की पुन्हा आम्ही तुम्हाला तेवढंच कर्ज देतो. बरोबर आहे. पण ते वसूल केल्याशिवाय जात नाही. तसं आपल्याला जीवनामध्ये संत भेटले, महाराज म्हणतात संत भेटलेत ना, आता एक आपल्याला करावं लागेल. जोपर्यंत जन्म मरणाचं दुःख निवृत्त होत नाही तोपर्यंत त्यांचे पाय आता सोडायचे नाही. पाय सोडायचे नाहीत म्हणजे तोपर्यंत त्यांची काया वाचा मनाने सेवा करायची. आता त्यांच्यापासून बाजूला जाणे नाही. येथून या मुठवू माता. इथं पहिला विचार मांडला महाराज. म्हणजे असे संत भेटल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हा. शरणागती पत्करा. शरणागती पत्करा. ती पत्करावीच लागेल. पत्करावी लागेल का, महत भाग्याने भेटलेले संत, त्यांची कृपा जर आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल तर आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि ते शरण गेलं पाहिजे. महाराज म्हणतात एकदा त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं ना, आता ते शेवटच्या क्षणापर्यंत त्या चरणावरून मस्तक उचलायचं नाही. म्हणजे चिकटवून ठेवायचं का. येथून या मुठवू माथा, या शब्दाचा अर्थ आहे मार्मिक लक्षात ठेवा. एकदा हे मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवलं ना, मग इतरांच्या चरणावरती ठेवायचं नाही. आम्हाला कोणी भेटलं की आपण सर्वांच्या चरणावरती मस्तक ठेवतो. बरं, एक नेम आहे आपल्याला जाता जाता सांगतो. पाळता आला तर पाळा, पाळता आला तर पाळा. परमार्थाचं वैभव सांगितलेलं आहे. एकदा हे मस्तक संतांच्या चरणावरती ठेवलं की दुसऱ्याच्या चरणावरती ठेवायचं नाही. ठेवायचं नाही आहे.
एकदा हे आपण त्यांना दिले ना, आता याच्यावरती सत्ता बाकी कोणाची नाही बघा, बाकी कोणाची नाही. लक्षात ठेवा, आपण कोणाच्याही चरणावरती डोकं ठेवतोय, आपण कोणाच्याही चरणावरती डोकं ठेवतोय. एका महात्म्याला एका साधकाने विचारलं, का हो महाराज, तुमच्याकडे एवढी थोर मंडळी येऊन गेली, पण मी निरीक्षण केलं, तुम्ही कोणाच्याच पायावरती डोकं ठेवला नाही, फक्त यात त्यांना नमस्कार केला. असं का? आपला तरी संप्रदाय पाया पडते जन एकमेका, एकमेकाला भेटले की माणसांनी पाया पडावं. पाया पडणं वेगळं आणि मस्तक ठेवणं वेगळं. मस्तक ठेवणं वेगळं आणि पाया पडणं वेगळं. मासा नेम असताना तुम्ही कोणाच्याच पाया पडत नाही. त्या महात्म्याने सांगितलं त्या साधकाला, ज्या दिवशी माझं मस्तक मी त्या गुरूंच्या चरणावरती ठेवलंय, आता ते इतरांच्या चरणावरती ठेवायचं नाही. एकदा हे एकालाच दिलं ना, आता ते दुसऱ्याला देण्याकरता ते त्याच्यावरती सत्ता राहिली नाही. महाराज म्हणतात, संत भेटलेत ना, संत भेटलेत म्हटल्यानंतर आता ते चरणावरती त्यांच्या मस्तक ठेवायचं, आता ते इतरांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं नाही. येथून या नुठवू माता, मस्तक ठेंगना, संतांच्या चरणात तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ पाव येथून या नुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वता. महाराज म्हणतात, महत्भाग्याने संतांची भेट झाल्यानंतर संतांची शरणागती पत्करावी. आणि संतांची शरणागती पत्करावी का? आज माणसं एकमेकाच्या पाया पडतात,
पण शरण्य भावाने पाया पडणं वेगळं बरं. शरण्य भावानं पाया पडणं वेगळं. शरण्य भावाने पाया पडण्याकरता दोनच ठिकाण आहेत, एक देव आणि दुसरे संत. बाकीच्या ठिकाणी शरण्य भावाने पाया नाही पडायचं, फक्त पूज्य भावाने पाया. हे पूजनीय आहे, हे पूजनीय आहे. पण शरण्य भावाने पाया पडण्याची ठिकाणं मात्र दोनच आहेत, एक देव आणि संत. तेव्हा आम्हाला महाराज इथं सांगतात की आपल्याला जर जीवनामध्ये असे संत भेटले तर आपण त्यांची शरणागती स्वीकारावी लागेल. आणि ती शरणागती स्वीकारायची म्हणजे इतरांना ते आता आपल्या जीवनामध्ये काही संबंध त्याचा राहिला नाही. म्हणून मरणा वाचोनी सर्वता. गंमत अशी आहे, संत भेटावेत आणि संत भेटल्यानंतर शरण जाण्याची सद्भावना होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. का देवाने तुम्हाला जी बुद्धी दिल्या, मन दिलेले आहे, ही लवकर तिथं जात नाही, लवकर तिथं जात नाहीत. लक्षात कीर्तन आहे, प्रवचन आहे, पण इकडं माणसं लवकर वळत नाही. कळतं पण वळत नाही. बघा ना, गावोगावी तुम्ही विचार करा, तेवढे उत्सव होतात, तेवढे सप्ते होतात, टाळकरी तेच, श्रोते तेच, कीर्तनकार तेच, कीर्तनकाराचे अभंग तेच, वगैरे वगैरे वगैरे. नवीन टाळकरी चुकून कधीतरी नवीन निर्माण होतात. हो, हा तेच टाळकरी कुठेपर्यंत मरत नाही तोपर्यंत हेच, मरत नाही तोपर्यंत हेच. का? अहो, परमार्थाकडे येण्याची बुद्धी होत नाही, परमार्थाकडे येण्याची बुद्धी होत नाही. आणि झाली तर ती टिकत नाही, झाली तर ती टिकत नाही. तो तुकोबराय म्हणतात, आपल्या जीवनामध्ये भाग्याने संत भेटावेत, आपण त्यांची शरणागती पत्करावी. पण ती शरणागती पत्करण्याकरता महाराज सांगतात, कोणाला सांगतात? बळकट माझ्या मनातुरी थेट, येथून या उठवू माता, मरणा वाचूनी सर्वता. शेवटविरी परमार्थाची साधना करण्याकरता माणसाचं शरीर बळकट पाहिजे का मन बळकट पाहिजे? मन बळकट पाहिजे. का ते कधी बदलेल सांगता येत नाही. म्हणून अलीकडे लोक गुरु सुद्धा बदलायला लागले. जसं माणसं
घटस्फोट घेतात प्रपंचात. तसं अलीकडे माणसं परमार्थात घटस्फोट घ्यायला लागले. ह्या पंथातून त्या पंथात, त्या पंथातून त्या पंथात. ह्या पंथातलं बरं नाही वाटलं तर त्या पंथात जायचं, त्या पंथातलं बरं नाही वाटलं तर त्या पंथात जायचं. का? समजावयाचं मन निवड आहे, निवड. त्याचं मन निवड आहे, बळकट नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराज आपल्या मनाला सांगतात की महत् भाग्याने संत भेटलेले आहेत. आता भेटल्यानंतर त्यांची शरणागती स्वीकारायची आहे. आणि ती शरणागती स्वीकारल्यानंतर आता तिथून बाजूला जायचं नाही. होई बळकट माझ्या मना तुरी धीट, तेथून या उठवू माथा, मरणा वाचुनी सर्वता विठोबा विठोबा. संत पार येतो नियामटो माता, मरणा वाचुनी सर्वदा. जगद्गुरु श्री तुकोबाराय संतात महत् भाग्याने भाग्य उदयाला आलं. संत भेटले. त्या संतांच्या ठिकाणी शरणागती स्वीकारली. पण मनाचा स्वभाव धर सोड आहे. आणि मनाचा स्वभाव धर सोड असल्यामुळे ते शेवटच्या क्षणापर्यंत मन तिथं ते राहिलं पाहिजे. राहत नाही बरं. कवी महाराज म्हणतात आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे त्यावेळी बरं. आणि तुकोबाराय सांगतात होई बळकट. आता मनाला बळकट करायचं म्हणजे काय करायचं? मनाला बळकट करण्याकरता सर्व व्यवहार सात्विक लागतो. काय लागतो? सात्विक. सात्विक व्यवहार नसेल तर मन बळकट बनत नाही. तमोगुणाचा आणि रजोगुणाचा संबंध जीवनाशी नाही आला पाहिजे. त्यातल्या त्यात ह्याचा तरी नाही आला पाहिजे. आहाराचा परिणाम मनावरती फार होतोय, लक्षात ठेवा. आहाराची म्हणजे परमार्थाकरता जी मनाची बळकटता लागते, ती बळकटता आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये राहिली नाही. आम्ही परमार्थ करतोय, खरा आपला परमार्थ नाही करतो. जे मनाच्या ठिकाणी बल पाहिजे परमार्थाच्या बाबतीत ते आमच्या तुमच्या जीवनामध्ये नाही आहे. परवा एक ग्रस्त भेटले कर्नाटकात खाली बागलकोटला, आणि ते काल्याच्या कीर्तनाविषयी आले. मी त्या व्यासपीठावरती बसलो होतो. माझं आदिंदी महाराज माळ घातली पण मन ताब्यात राहिलं नाही. मी चंद्रभागेला गेलो आणि सोडून दिले. 2 दिवसापूर्वीची गोष्ट. येऊन माझ्या पायाजवळ बसले. म्हणजे महाराज काय करावं? घातली मी माळ, म्हणून ताब्यात राहिलं नाही. मग काय केलं? चंद्रभागे सोडली. माता काय आता आणखी घालायची? मी अजिबात घालतो म्हणून गाव बायको ओरडायला माझी बायको वारकरी आहे, ती वारी करते. कोणती वारी तुमची? माग वारी. मी त्यांना सांगितलं अजिबात माळ घालू नका. बायको म्हणताना तुम्ही वारीचे नियम सगळे पाळा पण माळ घालू नका. मी त्याला सांगितलं, मी त्याला स्पष्ट सांगितलं अजिबात माळ घालू नका. 15 दिवसाची एकादश करा, रोज हरिपाठ म्हणा, तुळशीला पाणी घाला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्राचा जप करा, प्रतिवर्षी वारीला जा पण माळ घालू नका. म्हणून त्या माणसाला सल्ला दिला. 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. का? आणखी तुमचं जर मन ताब्यात नाही राहिलं तर घालणाऱ्याला भुर्दंड नको.
आणि तुकोबऱ्या सांगतात होई बळकट. जगाला सांगत नाही, स्वतःच्या मनाला सांगतायत. स्वतःच्या मनाला सांगतात, हे मना महा भाग्य उदयाला आलं, संत भेटले, संतांची शरणागती आता स्वीकारलेली आहे. आता मना बदलता कामा नये. त्या मनाच्या ठिकाणी दृढता निर्माण झाली पाहिजे. आणि एकदा मनाच्या ठिकाणी दृढता निर्माण झाली ना, मग काही हो मग त्यात बदल होत नाही बरं. म्हणून स्वतःच्या मनाला सांगतात, आता तुला संत भेटलेत ना, आता त्यांच्यापासून बाजूला जायचं. होई बळकट माझ्या मना तुरी धीर, इथून या उठवू माता मरणा वाचुनी सर्वता. तुकोबऱ्या सांगतात, खरंच मी माझ्या मनाला सांगितलं आणि मनाने ऐकलं. पुढचा विचार आहे, कशावरून? मनाला सांगितलं आणि मनाने ते ऐकलं. मनाने ऐकलं कशावरून? महाराज म्हणतात, माझं आज भाग्य पूर्णत्वाला गेलं. ज्यार्थी पूर्णत्वाला गेले, पूर्णत्वाचे उद्गार आले, त्यार्थी तुकोबरांच्या मनाने त्यांचं ऐकलेलं आहे. मी ठरवलं आणि ठरवल्यानंतर मी आता काय ठरवलं, मी त्यांना लोटांगण घातलं. आणि असं लोटांगण घातलं की आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये मला जे प्राप्त झालेलं भाग्य, महाराज म्हणतात, ते पूर्णत्वाला गेलं. ते महाराज शेवटच्या चरणामध्ये. भक्ती भाग्या झाली धनी, येथून या ठेवू माता मरणा वाचूनी सर्वता लोटांगणी.
लोटांगण वेगळं. लोटांगण कशाला म्हणतात? दंडवत साष्टांग पूर्ण देवाच्या समोर 8ही अंगाचा स्पर्श होतो, त्याला साष्टांग म्हणतात. दंड म्हणजे काठी, काठीसारखं शरीर, कशाचाही विचार न करता खाली सोडलं जातं, त्याला दंडवत म्हणतात. आणि लोटांगण म्हणजे लोळणं, बरं का. ह्या कडसनं त्या कडेला, त्या कडसनं या कडेला. काही माणसं झोपेत लोटांगण घालतात. म्हणजे गुरुकुंड आहे त्या नगर जिल्ह्यामध्ये. नगर ते पंढरपूर काहीतरी 200 का 150 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांनी त्यांच्या गावापासून, नगरपासून एक वांभूर नावाचं गाव, त्यांनी लोटांगण वारी घातली. बरं, लोटांगण 200 किलोमीटर लोळत जायचं पंढरपूरला, 200 किलोमीटर अशी त्यांनी वारी केली. म्हणजे लोटांगणच घालत जायचं, चालायचं नाही. 20व्याला थांबल्यानंतरच उठून बसायचं. तसं तुकोबाराय म्हणतात, मी माझं हे शरीर त्या संतांच्या चरणी लोळत घातल्यात. आता त्यांच्या चरणावरती मी आता पूर्ण लोटांगण घातले. आता या शरीराचा संबंध इतर कोणाशी जीवनामध्ये आता राहिला नाही. महाराज म्हणतात का, तर माझं भाग्य, हे भक्ती भाग्य आज पूर्णत्वाला गेलं. शब्द वापरलाय काय? भक्ती भाग्या झाली. धनी, धनी म्हणजे पूर्ण, धनी म्हणजे पूर्ण. म्हणून मी आरंभालाच विचार म्हणला, पारमार्थिक भाग्यवर. इथं महाराज म्हणतात भक्तीचं भाग्य, पारमार्थिक भाग्य आज माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वाला गेलं. का संत भेटले, ते मनाने ऐकलं आणि मी माझं जीवन संपूर्ण संतांच्या चरणी समर्पित केलं. आता लोटांगण घातलं म्हणजे आता माझ्या जीवनामध्ये संतांच्या व्यतिरिक्त कोणाचा संबंध माझ्या जीवनामध्ये आता राहिला नाही. महाराज म्हणतात खरंच माझं भाग्य, भक्ती भाग्य आज पूर्णत्वाला गेलं. असं परमार्थात स्वानुभव तुकोबाराय आम्हा तुम्हाला सांगतात का, आम्ही तुम्ही परमार्थ करण्याकरता निघालोय. आणि परमार्थ करण्याकरता निघाले तेव्हा आम्हालाही त्या संतांच्या वचनातून कुठंतरी या साधनेमध्ये दृढता प्राप्त झाली पाहिजे. काय साधनेतून दृढता प्राप्त झाली पाहिजे. परमार्थ करायचा म्हणून करू नका. आता वाट्याला आलेलाच आहे, नाईलाज म्हणून करू नका. त्या करण्याच्या मागे या भावनेनं आपण या परमार्थामध्ये उतरलं पाहिजे आणि तो भाव सर्वांच्या अंतःकरणामध्ये जागृत व्हावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आमचं भाग्य पूर्णत्वाला गेलं. त्याच्याकरता त्या परमार्थाच्या साधनेमध्ये टिकून राहण्याकरता त्या मनाला सांभाळावं लागतं आणि ते आज आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं. तेव्हा आता आमच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. येतो निया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा ज्ञानेश्वर. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.